तर रंगतदार सामना दिमागदार खेळामध्ये आपण आयोजित स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारचा सहभाग दिलात आणि तत्पूर्वी मात्र गोलंदाजी मरकडे ज्यांनी मैदानामध्ये आपण पाहिलं तर फायनल मध्ये ज्यांनी प्रवेश करून दिला तो मात्र मनीष मोकळ आपण रनरच्या माध्यमातून पाहिलं। आता मात्र फलंदाजी मार्कडे गोलंदाजी मार्कडे असणार आहे मनीष मोकल मॅन फ्रॉम हसिवरे संगला गावाला बिलोंग करणारा हा खेळाडू आपण पाहतोय। त्याचप्रमाणे आपण पाहतोय जयेशला पाहतो त्याच्या नावावर 3 बाईक असतील बायसिकल असतील आणि याच दरम्यान मात्र फलंदाजी मार्कडे 56 धावांची खेळी करणारा जयेश याच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळी मात्र वेगावर स्वार पहिला चेंडू लेट्स प्ले गो। यावेळी मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू ज्या वेळेला नियंत्रणबद्ध गोलंदाजी म्हणावी ना तर मनीषला देखील तेवढाच पद्धतीचा गोलंदाज आहे। यावेळी मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू हाताळत असतो। यावेळी मैदानामध्ये चौफेर फटकेबाजी होण्याचा थांबवण्याचं काम जर करत असेल ना तर जे आपण पाहिलं तर मनीष मोकलला पाहत असतो। यावेळी हशिवरा गावाकडून मात्र चांगल्या प्रकारचा योगदान देत असतो। इथे मात्र जयेशला पहिला चेंडू मात्र थांबवण्यात यश संपादन केले ते मात्र मनीष मोकल यांनी। यावेळी बॅटचा चेंडू इथे मात्र आडव्या बॅटने केलाय प्रहार चेंडू धाडलाय सीमा पार। या ठिकाणी छोटेखानी सत्कार मूर्तीकडे जातोय वरिष्ठ पोलीस निरीक्षक नागोटणे सन्माननीय आदरणीय सचिनजी कुलकर्णी सर यांच्या आमच्या मंडळाच्या वतीने याची सत्कार विनायकजी गोपाल पाटील नरेशजी पाटील आपणास विनंती करतो की आपण सरांचा याची सत्कार करायचा या ठिकाणी। आपण जर पाहिलं मित्रांनो या पहिल्या चेंडूवर मात्र सुरेख पद्धतीने चेंडू हाताळला होता। पुढच्या क्षणाला मात्र जयेशने जर पाहिलं ना तर अगदी पूर्णपणे थोडासा अगदी पूर्ण स्वतःला हे केलं आणि इथे मात्र या दरम्यान मात्र चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली। पुन्हा हेलिकॉप्टर उडवला इथे पाहतोय लॉंग ऑफने क्षेत्रक्षण तैनात आहे। चांगल्या प्रकारचा क्षेत्रक्षण आपण पाहिलं तर शुभमला देखील पाहताय शुभम चांगल्या प्रकारचा क्षेत्रक्षण पाहताय। आपण स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीला पाहिलात तर 14 नंबर जर्सी परिधान केलेला संकल्पला पाहिलात मित्रांनो। पीएनपी चषकामध्ये एका षटकामागे 3 विकेट मध्ये परिधान केली हॅट्रिक केली आणि तब्बल 10,000 रुपये त्याच्या खिशामध्ये राखले असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। इथे मात्र पाहिलं तर लॉंगांचरशी क्षेत्रक्षण तैनात आहे 14 नंबर जर्सी परिधान केलेला संकल्प आपण पाहतोय। तत्पूर्वी आपण पाहिलात मनीष मोकल क्षेत्रक्षणामध्ये बदल करतोय। अशा वेळी जर पाहिलात तर अशिकेश मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। सलामीची जोडी मैदानामध्ये असणार आहे। 12 चेंडूंचा खेळ असणार आहे। 12 चेंडूमध्ये किती धावा मिळणं परंतु तेवढं जड जाऊ शकतं कारण की मनीष मोकल देखील तेवढा जबरदस्त गोलंदाज आहे। यावेळी मॅचच्या वाटत्या चेंडू इथे मात्र जबरदस्त अस्मानी पद अगदी पाहिला तर स्लॉट मध्ये पाहिला चेंडू पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये आणि 6 धावांचा मोठा फटका। यावेळी जर या ठिकाणी पुढील सत्कार मूर्तीवर जातोय एक विभागातील उद्योगपती मोठे उद्योगपती JR कंट्रक्शनचे मालक सन्माननीय श्री जयवंतजी दादा कुठे यांचा सत्कार करतील आमच्या मंडळाच्या वतीनं। सुनीलजी पाटील प्रदीप पाटील यांना विनंती करतो शांडे पाटील आपण जयवंत दादा कुठे यांचा याची सत्कार करायचा आहे। माहिती शाल मनीष मोकल आपण पाहतोय पुढच्या क्षणामध्ये ज्यावेळी मात्र 2 खणखणी ड्राईव्ह नक्की लगावले असतील। इथे जर पाहिलं तर पहिला चेंडू स्लॉट पद्धतीचा आला पुढच्या क्षणाला मात्र जयेशनी खोंदे खोलले। इथे मात्र आपण पाहिलं तर अशिकेश देखील चांगल्या प्रकारची फलंदाजी करे। पुन्हा शॉर्ट पिच पद्धती चेंडू भरपूर काळ हवेमध्ये आहे। इथे मात्र क्षेत्रक्षण कोणतीही चूक होणार नाही। शुभमला जर पाहिलात ना तर क्रिकेटचा भाषा समजला तो यावेळी क्षेत्रक्षणामध्ये पूर्णपणे स्वार झाला चेंडू भरपूर काळ हवेमध्ये होता। अशा क्षणाला मात्र कॅच टिपणं ही कला अवगत आहे ती मात्र पूर्णपणे शुभम याला। आणि इथे मात्र अशिकेशची खेळी संपुष्टात येते। सर्वांचा लाडका चेहरा येतोय चांबो आपण येतोय बघतोय कशा प्रकारची फलंदाजी करेल आणि अशा वेळी 45 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू मैदानामध्ये येतोय। यावेळी मैदानामध्ये 4 छान लावायचे ना तर चिकणी संघासमोर चांगल्या प्रकारची फलंदाजीचा नमुना पेश करणारा खेळाडू या मैदानामध्ये आपल्याला सेमीफायनलच्या रंगतदार सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। पहिले षटक आपण पाहिलं तर मार्गस्थ आहे। पहिल्या षटकाचा खेळ इथे पाहिला तर 1 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या चेंडूच्या खेळामध्ये धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 13 धावसंख्या आपण पाहिलीत। यावेळी मात्र 2 षटकार नक्की खर्च केले असतील परंतु पुन्हा कमबॅक करून देणं हे नक्कीच मनीष मोकलला माहिती आहे। प्रफुल्ल पाटील मैदानामध्ये येतोय चांबो आपण या नावाने संबोधला जातो। 12 चेंडूंचा खेळ असणार आहे। 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा घेणं हे नक्कीच ध्येय असेल तर मात्र पडवेल संघाचं।
यावेळी सुरेख पद्धतीचा चेंडू हाताळला गेला, परंतु पुढच्या पंचाने नक्कीच दंडित केला असेल. अशा वेळेला हा ऑफटिकला जाणारा चेंडू दरम्यान अवांतर धावसंख्येत मात्र एकडी भर पडली आणि एक धावेने धावसंख्या पुढे सरसावली. आणि अशा वेळी धावसंख्या म्हटली गेली ना तर एक एक धाव किती महत्वाची असते तर जाऊन विचारांना सर्व खंगला. आणि एक एक धावेने शिवसेना शिवविभाग संपर्क प्रमुख दीपकजी लक्ष्मण पाटील यांचा इजली सत्कार करतील. इकडे सीताराम पाटील यांना विनंती करेन, या टुर्नामेंटसाठी आम्हाला रोख रक्कम 1500 रुपयाची जी मदत केलेली आहे, अर्थातच त्यांचा इजली सत्कार दीपकजी लक्ष्मण पाटील यांचा सत्कार सीताराम पाटील यांच्या शुभ हस्ते. पुढे आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बोर्डवर आपण पाहिलीत ना तर 14 धावसंख्या बोर्डवर आपण पाहिलीत. यावेळी मात्र गोलंदाजी मार्कडे आपण पाहिलं परेश मात्र गोलंदाजीकडे आलाय. पाहिलं तर मित्रांनो परेश जर वेगावर स्वार असतो, वेगावर अगदी पाहिलं तर मनसे चषकच्या स्पर्धेमध्ये एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून निवड झाली होती असा परेश मात्र आपण 17 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी जयेश देखील पूर्णपणे हॅवी होईल का इथे येणारा षड सांगू दे. 6 चेंडूंचा खेळ असेल, 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा मिळतील का. परंतु पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेटच्या मोबदल्यात धावसंख्या उभारली गेली, 14 धावसंख्या बोर्डर आपण पाहिलीत. अशा वेळी जर मात्र बघूया जयेश आणि चांबो ही जोडी मैदानामध्ये आहे आणि यावेळी मात्र किती धावांचा डोंगर रचेल. परंतु परेश मात्र सुरेख गोलंदाजी करत असतो, कंजूस गोलंदाजीमध्ये महारथ हसीर आहे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू इथे मात्र उडवलाय. आपण जर पाहिलं ना शॉर्ट पिच चेंडू पाहिला की चेंडू बॅटच्या पट्ट्यात कनेक्ट होणार आणि 6 धावांचा मोठा फटका लगावला गेला. तर मात्र इथे मात्र जयेश आणि अशा वेळी मात्र सांगत असेल की परेश देखील थोडासा नाराज असेल की ज्यावेळी चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा पडला आणि अशा वेळी चेंडू सुरेख पद्धतीचा हाताळायचा होता, परंतु शॉर्ट पिच चेंडूमध्ये कन्वर्ट झाला आणि 6 धावांचा मोठा फटका पाहिला. आणि अशा वेळी 6 धावा जर मिळाल्या तर मात्र अगदी पनवेल संघ खुशीत असेल. त्यांना माहिती आहे या मैदानामध्ये 12 चेंडू 30 ते 35 धावा ही समीकरण मोठं झालं. पुन्हा बॅटच्या पट्ट्यात चेंडू इथे देखील उडवलाय, मोठा फटका आसमानी टोळा लगावलाय आणि इथे मात्र 6 धावांचा पुन्हा एकदा येणारा हा मोठा मेगा फटका. यावेळी जर पाहिलं पुन्हा 2 चेंडूमध्ये 2 बॅक टू बॅक षटकार पाहिले तर 2 चेंडूमध्ये 12 धावांचं समीकरण उघडलं आणि इथे धावसंख्या पोचली ती 26 या धावसंख्येवर. 26 धावसंख्या, 1 लॉस पनवेलला आपण पाहतोय. यावेळी मात्र जयेश रूपी वादळ पुन्हा मैदानामध्ये गुंगावतोय. ज्यावेळी मी मोठा खेळाडू का आहे हे दाखवण्याचं नक्कीच धाडस करत आहे, कारण की पहिला सेमीफायनल सामना झाला होता त्यावेळी 56 धावांची खेळी खेळला होता आणि फायनलचा मात अंतिम सामना टप्प्यात आहे. आणि आता देखील पाहिलं तर मात्र थोडासा इथं पंबळ झालाय. ज्यावेळी चेंडू अगदी पाहिलं ना जर वेगावर स्वार असतो, नियंत्रणबद्ध गोलंदाजी करत असतो, जेव्हा फटके पडतात ना तेव्हा अस्ताव्यस्ता होतो. त्यावेळी चेंडू कसा हाताळायचा हे देखील मात्र परेश पुन्हा कन्फ्यूज होतोय. यावेळी मात्र कमबॅक करेल का, चांगल्या प्रकारची गोलंदाजी करेल का. धावसंख्या 27. यावेळी हॅट्रिक. काय मित्रांनो फलंदाजी करतोय जयेशला. तुम्ही कोणत्याही पद्धतीची गोलंदाजी करा, इथे मात्र मोठे फटके लगावतोय, आसमानी टोळा लगावतोय आणि 6 धावांचा पुन्हा एकदा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. जयेश आज पाहिलं तर या मैदानामध्ये छाप सोडतोय, हा मॅचचा हिरो ठरतोय आणि इथे मात्र परेशला 3 चेंडूमध्ये 3 खलक षटकार खेचतोय आणि हा पुन्हा या मैदानामध्ये फायनलचा अंतिम सामना आपण पाहणार आहात. या सामन्यामध्ये आपली छाप नक्की सोडतोय. 33 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. पुन्हा बॅटच्या पट्ट्यात चेंडू भरपूर काळ हवेमध्ये आहे.
यावेळी 3 क्षेत्रक्षाच्या मध्ये नो मॅन लँड मध्ये चेंडू पडला. आपण पाहिलं तर पूर्णपणे यावेळी लॉंग ऑन जर्सी क्षेत्रक्षण तैनात होतं, परंतु इथे पाहिलं संकल्प, परंतु यावेळी चेंडू हवेमध्ये स्वार झाला होता. कारण की एक एक चेंडू किती महत्वाचा आहे. यावेळी 3 चेंडूमध्ये 3 खणखणी षटकार आल्यानंतर या चेंडूवर विकेट जर मिळाला असता तर इथे परेशने सुटकेचा श्वास घेतला असता. कारण की अजून देखील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. अशा वेळी धावसंख्या जर बोर्डवर आपण पाहिली तर 35 ऑन द बोर्ड, 1 लॉस फॉर पनवेल. ज्या वेगावर स्वार झालात ना, अगदी नियंत्रणबद्ध गोलंदाजी केली तर ठीक आहे, परंतु यावेळी मात्र अस्मानी टोळा लावलाय. 13 का फुल 17 की माला ज्याने आम्हाला हे आकर्षक 1 2 3 असे उत्तम असे चषक ट्रॉफी दिलेले आहेत. अर्थातच सन्माननीय मिलिटरी मॅन, रिटायर मिलिटरी मॅन सन्मान्य श्री गिरीश चंद्रकांतजी घोडेकर यांचं आगमन होतं. त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. गिरीशजी घोडेकर आपणास विनंती करतो, यतीश कुते यांना विनंती करतो की त्यांना स्टेजवर न्यायचं आहे. आपले बक्षीस जाते या ठिकाणी. आणि इथे देखील या मॅच मध्ये एक वेगळी कलाटणी आणली. 5 चेंडू मध्ये 5 षटकार खेचलेला आणि यावेळी जर 30-32 धावा खर्च करतोय, 33 धावा खर्च करतोय. काय मित्रांनो, परेशला मात्र स्वप्न पडला असेल आणि या स्वप्नात जर दिसेल तो मात्र खरोखर जयेशचे ते फटके, जयेशने वारंवार इथे फटकेबाजी केली. इथे पाहिलं तर या मॅच मध्ये वेगळी या ठिकाणी सत्कार मूर्ती जातोय. आमचा महिला वर्ग ग्रामपंचायत ज्योतिर्वाडा माजी सरपंच सोनम सुनील पाटील यांचा सत्कार करतील. सरिताराम पाटील यांना विनंती करतो की आपण माजी सरपंच ज्योतिर्वाडा यांचा सत्कार करायचा आहे. या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते रमाकांतजी भाई यांच्या सुद्धा आमच्या मंडळाच्या वतीनं प्रदीप पाटील यांना विनंती करतो की आपण सत्कार करायचा आहे. पुढील सत्कार मूर्ती महिला शिवसेना. ओके, धन्यवाद. पुढील सत्कार मूर्ती असतील माजी रिटायर पोलीस अधिकारी ज्यांनी मुंबई येथे कारकिर्दी संपवली, अर्थातच गुणाजी पाटील यांचा सत्कार आमच्या मंडळाच्या वतीनं व प्रदीप पाटील मोहन पाटील यांना विनंती करतो की आपण गुणाजी पाटील यांचा सत्कार करायचा आहे. तर यावेळी मित्रांनो पाहतोय 2 षटकांचा खेळ असणार आहे. 2 षटकामध्ये 47 धावसंख्या उभारली गेली आहे. 48 जिंकण्यासाठी आपल्याला हवी आहे, त्याच्यामध्ये 39 आणि हा धावसंख्या खेळणारा खेळाडू मात्र असेल तो मात्र जयेशला आपण पाहिलात. तर आपण पाहतोय यावेळी मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये आपण पाहिलात ना, त्याला खेळाडूला नक्कीच आपण पाहणार आहात. पुढील सत्कार मूर्ती असतील सज्जगावचे सामाजिक कार्यकर्ते रमणजी वामन पाटील आणि या टुर्नामेंटसाठी आम्हाला 500 रुपयाची देणगी दिली. मी सीताराम पाटील यांना विनंती करतो की आपण रमण पाटीलचा सत्कार करायचा आहे. सतीश पाटील, अभिजित पाटील, इथे मात्र पाहतोय पुन्हा एकदा मैदानामध्ये चलतोय, मैदानामध्ये घेऊन चाललोय तुम्हाला. यावेळी ट्रॅव्हल झाला चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळला गेला. प्रसाद पाटीलच्या बॅट मधून निघाला एक मोठा फटका पाहायला मिळतोय, परंतु धावसंख्या बोर्डर आपण पाहिली तर 2 धावसंख्या आहे. जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 48 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना मोठं लक्ष आहे. 2 षटका 12 चेंडू मध्ये 48 धावांचं. पिंट्या पाटील या मैदानामध्ये छाप सोडावी लागेल. स्टेट ड्राईव्ह मध्ये हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु क्षेत्ररक्षण अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला. अवनीशने मात्र सगळ्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं. इथे 4 धावा नक्की मिळाल्या असत्या, पण फुटबॉलच्या स्वरूपात मात्र 2 धावा नक्की एक धाव नक्की 3 धावा वाचवल्या आणि अशा वेळी एकच धाव निघाली. आणि इथे मात्र प्रसाद पाटील स्ट्राईकला येतोय.
शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू चेंडू भरपूर काळ हवेमध्ये आहे. तिकडे क्षेत्ररक्षण आहे संदीप पाटीलला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण जबरदस्त ट्रॅव्हल कर इथे मात्र एक धाव खर्च करतोय. सचिन जर पाहिली तर सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. परंतु ज्या मॅच मध्ये एक जबरदस्त खेळ नक्कीच पाहायला मिळाला. जयेशची खेळी साकारली. आहा इथे मात्र चेंडू पडला गेला. या ठिकाणी पुढील सत्कार मूर्ती असतील आमचे समाधानजी कांबळे. सतीश पाटील यांना विनंती करतो की समाधान कांबळे यांचा सत्कार करायचा आपण. पिंट्या पाटील इथे मात्र चेंडू भरपूर काळ हवेमध्ये. इथे मॅच मध्ये औपचारिकता राहिली असं वाटते. कारण की ज्यावेळी मात्र दोन्ही फलंदाजांना मात्र अगदी शेवटच्या क्षणापर्यंत खेळलं तर जाऊ शकतं अशा प्रकारची गोलंदाजी करतोय तो मात्र सचिनला आपण पाहतोय. या ठिकाणी पुढील सत्कार मूर्ती ग्रामपंचायत झोतूरपाडा माजी उपसरपंच नरेशजी पाटील उर्फ बालू यांचा सत्कार करतील मनोहर पाटील. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली ती यावेळी 5 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय. तत्पूर्वी आपण पाहिलं तर पिंट्या पाटीलचा विकेट मध्ये परिधान झालं. सचिन चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. 24 नंबर जशी परिधान केला सचिन नक्कीच खेळी साकारतोय. इथे मात्र फलंदाजी मार्कडे जर इतिहास घडवायचा असेल तर षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. इथे मनीष मोकळ फलंदाजी मार्कडे येतोय. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू इथे मात्र अगदी स्लोवर वन पद्धतीचा लॉंग लेग दिशेने मात्र हा खणखणीत दणदणीत मेगा षटकार. डीजे मूर्ती असतील सीताराम पाटील ज्याने टुर्नामेंट साठी आम्हाला 500 रुपयाची देणगी केली. अभिजित पाटीलला विनंती करतो की आपण सीताराम पाटीलचा सत्कार करायचा आहे. सामना करतो सचिनच्या गोलंदाजीचा. प्रत्येक येणारा हा चेंडू षटकार असावा असा वाटा. परंतु क्षेत्ररक्षण तोपर्यंत इथे मात्र आपण पाहतोय सिद्धूला पाहतोय लॉंग लेग दिशेने मात्र चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धावावर समाधान मारायला लागलं. 6 चेंडू आणि 36 धावांचं आव्हान. हे जर आव्हान पेललं ना तर या मैदानामध्ये हिस्ट्री. 6 चेंडू. तत्पूर्वी आपण पाहतोय माझे परममित्र प्रवीण कोले असतील भास्कर कोले असतील या मॅचचा आनंद घेण्यासाठी सत्कार मूर्ती जातोय. भाऊसाहेब प्रमोदजी तरे यांचा सत्कार आमच्या मंडळाच्या वतीनं मी सतीश शांडे पाटीलला विनंती करते की आपण प्रमोदजी तरे यांचा सत्कार करायचा आहे. ओके यावेळी देखील पुन्हा मैदानामध्ये चालतोय. तिकडे आमच्याकडे सत्कार चालू आहेत. परंतु मॅच मध्ये पाहिलं तर 6 चेंडू मध्ये 36 धावांचं समीकरण होतं. पहिल्या चेंडूवर डॉट 4 धावांचा फटका आपण पाहिलं अविनाशच्या गोलंदाजीवर. अहो गुडना टेक. परंतु इथे मात्र पाहिलं तर सुरेख पद्धतीने चेंडू हाताला संत गतीने आपण पाहतोय तर वन साइड मॅच आपल्याला पाहायला मिळत. ज्यावेळी धावा होते ना पहिल्या षटकामागे धावा कमी होत्या. परेशच्या गोलंदाजी होत्या धावा गेल्या ना तिथे मात्र थोडासा मॅच मध्ये आपण पाहिलं तर इथे मात्र हशिवरा संघाने पूर्णपणे नांगी टाकली. इथे पाहिल्या गेल्या तर पाहिलं इथे मात्र मोठा जोरकस फटका. परंतु इथे चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 9 चेंडू आहे आणि इथे मात्र नामी संधी मिळेल. सत्कार मूर्ती असतील ग्रामपंचायत माजी सरपंच नरेशजी गोपाल पाटील यांचे सत्कार करतील प्रदीप पाटील. आणि सत्कार करतील बाळाराम पाटील यांचे मनोहर पाटील. चेंडू पुन्हा हवेमध्ये आहे. फ्री हिट. पुढील सत्कार मूर्ती असतील विनायकजी पाटील यांचा सत्कार करतील मनोहर पाटील भास्कर कोल्हे.
या ठिकाणी पुढील सत्कार मूर्ती ज्यांनी या टुर्नामेंटसाठी वैयक्तिक बक्षीस दिलेलं आहे तर अर्थातच शिवसेना शाखा प्रमुख ज्योतिर्पडा मोहनजी पाटील संदेश पाटीलला विनंती करतो की मोहन पाटीलचा सत्कार करायचा आहे. तसेच पुढील सत्कार मूर्ती असतील प्रदीप टोले पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य